Guys, welcome to our YouTube channel. Let's start today's workout. Chest workout. आज आपण पहिला स्टेप घेतलाय फ्लॅट बेंच प्रेस using barbell rack. आणि याला लगेच आपण अल्टरनेटिव्ह घेणार आहोत फ्लॅट नॉर्मल पुशअप. आज आमचा टार्गेट आहे ओव्हरऑल वर्कआउटमध्ये 300 रिपिटेशन झाले पाहिजेत. बघूया होत आहेत. जरा तर बोललाय मी मारीन म्हणून बघू नंतर मारता येते नाही. या वेरियंटचे तुला मी 4 यामध्ये पहिला घेतला 1 साईड स्टार्ट त्यानंतर घेतला 30 लास्ट घेतला 50 रेपिटेशन तुम्ही तुमच्यानुसार मारू शकता, पण तुम्हाला जे पुशअप्स माझे ते 10 कंपल्सरी मारायचे प्रत्येक सेटला. त्याच्यानंतर आपण फ्लॅट नंतर आपण पुढचा वेरियंट घेतला डिक्लाइन चेस्ट प्रेस युजिंग बार्बल रॉड. या वेरियंटमध्ये तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत आणि याला आपण अल्टरनेट सेट घेणार आहोत डिक्लाइन पुशअप्स. डिक्लाइन पुशअप्समध्ये कसं करतात, आपल्याला पाय वर ठेवून हात खाली घेऊन वर्टिकल पोझिशनमध्ये मारायचे सेट. त्यात पण 10 रेप्स कंपल्सरी झाले पाहिजेत आणि वेट तुम्ही तुमच्यानुसार मारा. आमचा वेट या टायमाला 10 स्टार्टिंग, 20 मिड आणि 30 एंडिंग वन साईड असे घेतलेत. पण रिपिटेशन जे पुशअप्स आहेत ते 10 कंपल्सरी ठेवलेत. गेली लाल वाला काय सरकार तुका कचरा नाईस ब्रो. तीस मार मातीस मातीस ए बाबा चालू झाली गाण मारली हे कशाला चल हे बडे पाच चल तूच तो 40 मार रेपिटेशन मार 40 चल. त्याच्यानंतर आपण पुढचा वेरियंट घेतला इन्क्लाइन चेस्ट प्रेस इन बार्बल रॉड आणि त्याला आपण लगेच अल्टर सेट घेतला लो केबल चेस्ट ओव्हर. या वेरियंट तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत कंपल्सरी. रिपिटेशन तुमच्यावरती आहेत, पण याचं लक्षात ठेवा तुमच्या ओव्हरऑल सेटमध्ये 300 रिपिटेशन झाली पाहिजेत. त्यानुसार तुम्ही रिपिटेशन मारा.
आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्कआउट तुम्ही किती हार्ड करा, काही करा, जोपर्यंत नंतर तुम्ही बोलतोच. डाएट प्रॉपर फॉलो करत नाहीत आणि पूर्ण डेजमध्ये ॲटलिस्ट तुमचे 10 ते 9 स्टेप्स चालून होत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही. तुम्हाला ॲटलिस्ट डाएट तरी नाही नाही तुला स्टेप्स नाव नाहीत, होतं आम्ही पण काय तुझ्यासाठी ॲटलिस्ट नव्हतं आलो डाएट लगेच तरी नको तुम्हाला बिल्डिंग प्रॉपर माहिती फॉलो वेगळे ठेवणं आहे. गावात आम्ही डाएट स्वतः कराल सांगायचं तरच बस तुम्हाला मागे रिझल्ट लागतो भेटेल. कधी तू कोण जिममध्ये आपण फक्त 70% वर्कआउट करतो, 30% वर्कआउट करतो, 70% पूर्ण तुमच्या डिसिप्लिन आणि डाएटवरतीच डिपेंडिंग असतं तुम्हाला रिझल्ट कसा भेटेल ते. पण तुला आम्ही नव्हतं सांगला शुभम दा बोलला सोडू काय तुला कपिल दागड तू काय बोलास नको इथे बोलतोय त्या येड्यात ये मारल तो जपट मधून वेल वाट ठेव ये खाली ये खाली टच टच खाली हां बादशाह मस्त मस्त ये छाती फुटू दे ये ऐकतो तर डोकी त्याची गाठ पडली पाहिजे डोकी त्याची गाठ पडली पाचच खबर बघा या जेव्हा कोण बघा हा एवढा टाईट करतो की चिपली होते आणि आमची गाण मारतो आणि शेक मारताना कोण आंबट करतो आणि एक नाही 3-3 दिशा येतो बघा बघा याला बघा याला बघा याला बघा गप्पे तू महाकडा पटकन ये इकडं इकडे ये तू अरे खाली कुठे आमच नाही गेली वाटतात त्यानंतर आपण पुढचा व्हेरियंट घेतला इन्क्लाइन डंबेल साईड चेस्ट प्रेस. याच्यामध्ये तुम्हाला एल्बो तुम्ही बघू शकता कसे ठेवायचे ते आणि डंबेलची पोझिशन तुमची स्ट्रेट ठेवायची आहे. या सेटसाठी तुम्हाला प्रत्येक जिममध्ये सेपरेट मशीन असते. आमच्या जिममध्ये मशीन नाही, त्यामुळे आम्हाला डंबेलनी परफॉर्म करावं लागतो आहे. आणि या सेटला अल्टर्न सेट लगेच कमी वेटनी इन्क्लाइन बेंच प्रेस डंबेल फ्लाय घ्यायचा आहे. व्हेरियंट्समध्ये टोटल 3 सेट मारायचे आहेत, प्लस तुम्हाला रिपिटेशन पण ॲटलिस्ट 15 ते 20 मारायचे आहेत दोन्ही याच्यामध्ये. तर तुम्ही साईड चेस्ट प्रेसला 15 मारताय तर फ्लायला पण 15 रिपिटेशन गेलेच पाहिजेत तुम्हाला, याची काळजी घ्या. पुन्हा खाली होते हां डंबेल सेट ठेव डंबेल सेट ठेव क्रॉस करतोय मारू खाली चल स्ट्रेट खाली येतो स्ट्रेट हां घे जास्त खाली येतात हां मस्त हां मार रात्री मार भोसड केलं का भोसड केलं का काय बोलला रे तू काय बोलला तू रुपयावर थांबला सर पंधराचा उचलत नव्हतं आणि 17.5चा घेतला. या सेटनंतर आपण पुढचा व्हेरियंट घेतला आहे क्लोज ग्रिप डंबेल चेस्ट प्रेस. हा
इनर चेस्ट मसलसाठी आहे मिडच्या, आणि हा आपण इन्क्लाइन बेंचवरती फॉर्म करतोय. आणि याला आपण अल्टरनेट सेट लगेच घेणार आहोत. कॅलिफोर्निया डंबेल चेस्ट प्रेस. ओव्हरऑल रिपिटेशनमध्ये तुम्हाला दोन्ही मिळून 30 तरी रिपिटेशन झाले पाहिजे, दोन्ही मिळून. त्यानुसार तुम्ही रिपिटेशन घ्या. इथं 15 मारा, तिथं 15 मारा, इथं 20 मारा, तिथं 10 मारा, डिपेंड ऑन तुमच्या स्टॅमिनावरती. पाय मारू. लाव खाली प्लेट, लाव खाली बॉक्स. कुठं चालला पुढं? एवढा फ्लोर झाला तू पाठी असतं. हा पाठी एवढं काय करतो पुढं? तू ना आणतं. हे कोण तो शिवाय दोन बेटा इथं आहे काय इथं चल सही है बेटा मस्त आहे बेटा चल बेटा लास्ट सेट घेतला हे चेस्ट फ्लाय मशीन. या वेळेमध्ये टोटल आपल्याला एकच सेट घ्यायचा आहे, तर रिपिटेशन 50 ते 60 घ्यायचे आहेत. वेट पण तेवढाच घ्या जेवढा तुम्हाला मारता येईल. एक लक्षात ठेवा 50 ते 60 रिपिटेशन मारायचे आहेत. त्यानुसार मारा. वर्कआउट ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काही डाऊट असेल. थँक्यू. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.